पाठ 14वा. गड आला पण सिंह गेला. मायसाहेबांची म्हणजेच आईसाहेबांची आऊसाहेबांची इच्छा काय होती? शिवरायांनी जयसिंगास दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा हा जो काही कोंढाणा किल्ला आहे त्यातलाच एक किल्ला होता. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाला, शिवबाराजे, कोंढाणासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरं नाही, तो परत घ्यावा. पुण्याजवळ कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायांच्याही मनामध्ये तळमळ होती. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवाजी महाराज यांच्या मनामध्ये सलत होती. शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला घ्यायचा आता बेट ठरवलेला आहे. कोंढाणा किल्ला जिंकणे अतिशय अवघड असे होते. त्यावर शिवाजी महाराज विचार करू लागले. हा कोंढाणा किल्ला आपल्याला जर का घ्यायचा असेल तर आपल्याला मोहीम कशी हाती घ्यावी लागेल यावर त्यांनी विचार करायला सुरुवात केली. कामगिरीसाठी कोणाकोणाला निवडावे लागेल. कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती म्हणून आता माणसे निवडायला सुरुवात झाली आणि शिवाजी महाराजांच्या मनामध्ये पटकन तानाजी मालुसरे यांचा नाव सूचित करण्यात आले. आरंभापासून शिवरायांना साक्षीदार होते आणि हे जे काही तानाजी मालुसरे होते हे राहणारे कोकणातील होते. महाडजवळचे उमरटे गावचे होते. तेथला ते राहणारे असल्यामुळे त्या परिसराची त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होती. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती. शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी मालुसरे केव्हाही तयार राहायचे. मोठा हिम्मतवान गडी, अंगाने धिप्पाड, ताकदीने भारी आणि बुद्धीने चलाक असल्याने शिवाजी महाराजांची त्यांच्यावर अलोट अशी विश्वास, अफाट असा विश्वास आणि शिवाजी महाराजावर त्यांची भक्तीसुद्धा होती. कोणाची भक्ती होती? तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे मानायचे आणि जे काम सांगतील ते पटकन ऐकायला तयार व्हायचे. आधी लग्न कोंढाण्याचं. तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होते. त्यांचा एकुलता एक मुलगा रायबा. तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची जय्यत म्हणजे जोरात तयारी चालू होती. लग्न 4 दिवसावर येऊन ठेपले होते. म्हणजे 4 दिवसावर लग्न आलं होतं. 4 दिवसावर लग्न आल्याच्या नंतर लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी तानाजी मालुसरे शिवाजी महाराज आणि जिजामाता यांच्याकडे लग्नाचं निमंत्रण द्यायला आले. सोबत शेलार मामाला सुद्धा घेऊन आले. रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायाकडे तानाजी मालुसरे आले होते. शेलार मामाने शिवाजी महाराजांना लग्नाचे आमंत्रण दिले. शिवाजी महाराज म्हणाले, शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. शिवाजी महाराजांचे हे उत्तर ऐकताच तानाजी मालुसरे म्हणाले, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार, मग आम्ही कशाला? ते काही नाही, आधी लग्न कोंढाण्याचे करायचे आणि मगच आपण रायबाचे लग्न करू. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार आणि महाराज तुम्ही मला आता आशीर्वाद द्या. तानाजी मालुसरेने कोंढाणा जिंकण्यासाठी बेत करायला सुरुवात केलेली आहे. तानाजी कोंढाण्याच्या सोरीवर निघाले आहेत. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयभान एक राजपूत किल्लेदार होता. तो मोठा कडक होता. गडाला 2 दरवाजे होते. दोन्ही ठिकाणी उदयभानाने पक्का बंदोबस्त ठेवला होता. जेव्हा गडावर जायचे तर आपण कसे जायचे? तानाजीने गडाभोवती टेहाळणी केली म्हणजे पाहणी केलेली आहे. पश्चिमेला उंचच उंच असे कडे होते. तर एका बाजूला पहारा नसताना त्यांच्या लक्षात आलं तानाजीने कडा चढून जाण्याचा बेत ठरवलेला आहे. तानाजी महाराजांनी आपला जो काही धाकटा भाऊ आहे सूर्याजी,
तू 500 गडी घेऊन जा, कल्याण दरवाजा गाठ, मी मावळे घेऊन कडा चढून येतोय. गड चढताच आपण कल्याण दरवाजा उघडतोय. मग या तुम्ही घुसा एकदम धुव्वा उडू शत्रूवर. चला, सूर्याजी आणि तानाजी दोघे भाऊ वाटानी निघालेले आहे. कड्यावरून आता ते गडावर कसे पोहोचतात? रात्रीची वेळ होती. तानाजी व त्यांचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखात उभे होते. रात्रीचे किडे किरकिरत होते. तानाजीचे 5-6 मावळे कडा चढायला पुढे झाले. कडा केवढा उंच, पण ते कपारीस धरून कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले. वर जाताच त्यांनी दोरांचे टोक एका झाडाला घट्ट बांधले आणि मग तानाजी व त्यांचे मावळे दोरीवर वानरासारखे भराभर गडावर चढू लागले. तानाजीचा पराक्रम. इकडं सूर्याजीने आपल्या मावळ्यासह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्यासाठी ते वाट पाहत राहिले. लढाईला सुरुवात झालेली. उदयभान खबर लागलेली आहे. नगारा वाजलाय. उदयभानाचे जे काही सैन्य होते मावळ्यावर चाल करून यायला लागलेले आहेत. हात गाईची लढाई सुरू झाली आहे. तलवारीला तलवारी भिडल्या आहेत. सपासप वार होऊ लागलेले आहेत. ढाली खणखणू लागल्या आहेत. मशाली नाचू लागलेल्या आहेत. मावळ्यांनी कल्याण दरवाजा देखील उघडला आहे. कल्याण दरवाजा उघडल्याच्या नंतर तानाजी सिंहासारखे लढत होते. उदयभानाने त्यांच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज झाली. दोघेही शूर वीर होते. कोणी मागे हटत नव्हतं. इतक्यात तानाजीने ढाल उचलली. त्यांनी हाताला तानाजीची काही ढाल होती तर ती ढाल तुटली आहे. तुटल्याच्या नंतर त्यांनी काय केलेलं, आपल्या डोक्याचा जो फेटा होता, सेला होता, तो हाताला गुंडाळायला आहे. सेल्यावर वार झेलत ते लढायला सुरुवात झालेली. शेवटी दोघेही एकमेकांना वार करत जबर जखमी झालेले, धीरार्थी कोसळलेले आहेत. गड आला पण सिंह गेला. म्हणजेच गड ताब्यात आला पण तानाजी मालुसरे यांच्यासारखा जो काही सिंह होता तो हातातून गेलाय. तानाजी पडले आहेत हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागलेले. इतक्यात सूर्याजी व त्यांचे बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत पोहोचले आहेत. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झालेले, पण ती वेळ दुःख करायची नव्हती, लढायची होती. म्हणजेच इतिहासामध्ये आपल्याला आणखीन एक गोष्ट शिकवल्या जाते की आपला भाऊ मृत्यूशी झुंजत पडलेला असताना सुद्धा सूर्याजीने त्यांच्याकडे लक्ष दिलंय का? नाही. म्हणजे स्वामी निष्ठा त्यांची याच्यातून दिसून येते. लढण्याची वेळ होती. सूर्याजीने कड्यावरचे दोर कापून टाकले. पळणाऱ्या मावळ्यांना ते आडवे गेले आणि म्हणाले, अरे इथे तुमचा बाप मरून पडलाय, तुम्ही आता भागूबाईसारखे काय पळत सुटले आहेत? मागे फिरा. कड्यावरचे दोर मी कापून टाकलेले आहेत. कड्यावरून उड्या टाकून मारा, नाहीतर शत्रूसोबत युद्ध करून मारा. म्हणजे शत्रूवर तुटून पडा. मावळे मागे फिरले. घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला, पण गड सर करताना तानाजीसारखा शूर मोहरा धरार्थी पडला. जिजामातेस व शिवरायांनाही बातमी कळाली. त्यांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले, त्यांच्या तोंडातून एक शब्द निघाला, तोच या धड्यामध्ये दिलेला आहे, गड आला पण सिंह गेला. कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. ही घटना 1670 मध्ये घडली. पुढे उमरठे गावी जाऊन शिवाजी महाराजांनी रायबाचे लग्न देखील केले. थाटामाटात लग्न केले. कसलीही कमी भासू त्यांनी दिली नाही. आणि युद्धामध्ये सर झाल्याच्या नंतर त्यांनी जे काही शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पूर्ण केला.